चैनल को सब्सक्राइब करो पहले। हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते। नहीं सोचिए मत, सबस्क्राईब कीजिए। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनल YB क्रिएशन मराठीमध्ये। तर मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास झालेला आहे आणि तुम्हाला प्रिव्ह्यू तर दाखवणारच आहे, पण त्याआधी तुम्हाला सांगतो की आपल्या व्हिडिओच्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे, त्यामुळे आपल्या मटेरियल डाउनलोड करताना काही अडचण येणार नाही। तरी तुम्हाला एडिटिंगबद्दल काही तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, मी तुम्हाला तिथे नक्की रिप्लाय देईल। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा व आपल्या व्हिडिओला लाईक करा। चला तर वेळ न घालवता चालू करूया आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, प्रिव्ह्यू तर पाहिलाच आहे तुम्ही, प्रिव्ह्यू कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। त्यानंतर असा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। तर अलाइट मोशन ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करायचं आहे। त्यानंतर प्रोजेक्टवरती जायचं आहे। प्रोजेक्टवरती गेल्यानंतर इथे तुम्हाला बिटमार्क आणि शिकिपेक तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। तर बिटमार्क आणि शिकिपेकची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तर त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल, तर त्यानंतर तुम्हाला ते फर्स्ट लिहायचं आहे। त्यानंतर या फोटोवरती क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला सांगतो ते इथे क्लिक करायचं आहे। तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे पण फोटो ॲड करायचे आहेत ते फोटो ॲड करायचा आहे। त्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, तर बॅकग्राऊंडला हा फोटो राहील। तर त्यानंतर एवढं झाल्यानंतर तुम्हाला इथे वरती यायचं आहे। वरती आल्यानंतर तुम्हाला इथे 2 प्रोजेक्ट दिसतील, तर तुम्हाला हा 2 नंबरचा प्रोजेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे जायचं आहे। तर त्यानंतर इथे PNGवरती JPGवरती फोटो क्लिक करायचा आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो पण फोटो ॲड करायचा आहे तो ॲड करायचा आहे। त्यानंतर इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता फोटो आपला लागलेला आहे। तर त्यानंतर परत पुन्हा तसंच करायचं आहे। तर असं करून अशा प्रकारे फोटो ॲड करायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे मी फोटो ॲड करून झालेले आहेत। तर इथपर्यंत ॲड करून द्यायचे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे। तर त्यानंतर इथे तुम्हाला इथे यायचं आहे 16.19 बिटला। त्यानंतर इथे तुम्हाला फोटो ॲड करायचे आहेत। त्यासाठी इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोवर क्लिक करायचं आहे। थोडा जाऊन फिल कंपोजिशन एरियाचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि हा फोटो जिथपर्यंत बिट आहे तिथपर्यंत ठेवून द्यायचा आहे। तर अशाच प्रकारे मी सगळे फोटो ॲड करून घेतो, तुम्ही पण फोटो ॲड करा। तर तुम्ही पाहू शकता आपले फोटो ॲड झालेले आहेत। तर फोटो ॲड झाल्यानंतर तुम्हाला इथे तर तुम्हाला इथे 16.19च्या बिटला यायचं आहे। त्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी एक शॅडो पेन दिला आहे तो ॲड करायचा आहे। इथे 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून द्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे खाली या 3 लेयर दिसत असतील, तर या 3 लेयर YB क्रिएशन मराठी नावाचे 3 लेयर आहेत। त्या 3 लेयरला तुम्हाला ही खालची लेयर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे वरती येऊन द्यायचं आहे। तर अशाच प्रकारे दुसरी पण PNG याच्यावरती ठेवून द्यायचं आहे। तर त्यानंतर अशा प्रकारे ॲड झाल्यानंतर तुम्हाला इथे बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपला शेकीपेक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तर शेकीपेक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे, त्यामध्ये जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे। तर कॉपी पेस्ट केल्यानंतर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तर चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर इथे 16.19च्या बिटला यायचं आहे। त्यानंतर इथे जेवढे पण फोटो आहेत त्या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे। तर यासाठी आपल्याला फोटोला क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे। तर आपल्याला इफेक्ट देऊन झालेला आहे। तर इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट बिटला यायचं आहे। त्यानंतर इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे।
मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जायचं आहे. त्यानंतर लायटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे. तर स्क्रीन केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरचं ऑप्शन दिसेल, तर त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या आधी तुम्हाला ते साऊंडचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि याचा साऊंड 0 करून द्यायचा आहे. त्यानंतर हे अशा प्रकारे खाली घेऊन द्यायचं आहे. तर हे खूप वरती गेलेलं आहे, तर आपण खाली मूव्ह अँड ट्रान्सफरच्या सहाय्याने अशा प्रकारे ॲडजस्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला शेकिट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर ओपन केल्यानंतर तर इथे राउंड अँड रेक्टँगल आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करायचं आहे. तर कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला शेकिट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमॅप प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे आपले फोटो आहेत, त्या फोटोला क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर हे आपले 4 फोटो आहेत, त्या 4 फोटोंना आम्हाला इफेक्ट द्यायचा आहे. तर त्यानंतर इथे तुम्हाला फर्स्ट बिटला यायचं आहे. तर फर्स्ट बिटला आल्यानंतर इथे फर्स्ट बिटला यायचं आहे. फर्स्ट बिटला आल्यानंतर इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक बॉर्डर पेज दिली आहे, ॲड करायचं आहे. थ्री डॉटवर जाऊन फिट करायचं आणि शेवटपर्यंत जायचं आहे. तर आपला व्हिडिओ मित्रांनो, तर त्यानंतर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी इथे सेटिंगच्या पलीकडे ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जेवढी पण रेझोल्यूशन पाहिजे तेवढी तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर खाली एक्सपोर्टचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल. नहीं नहीं नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए.